आज 11 सप्टेंबर रोजी काशीनाथ चोरमले यांच्या घरापासून ते चांगदेवमाळी यांच्या घरापर्यंत जो आपला रोड होणार आहे 9 लाखाचा, तर त्या संदर्भातली शेत रान फक्त रोड रिकामं करण्यासंदर्भात आज सकाळपासून सगळ्यांनी मिळून काम केलं या ठिकाणी. तर सगळे संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सहयोग दाखवून सगळ्यांच्या रोडच्या सेंटरमधून हा रोड आपण ह्या ठिकाणी केला आहे. आणि ह्याचा स्टार्ट पॉईंट म्हणजे जसं घेतलं गेलं त्यानुसार इथं कॉर्नर पीस आहे, तिथून हे 66 फूट इथून मोजून 66 फूट त्यांच्या इथं कोपऱ्याच्या तिथं मागं तिथं आला आहे, तिथून हे सेंटर इकडून घेतलेलं आहे. तर ही जी आता रस्त्याचं पूर्ण रस्ता जे बदलून सेंटरमधून काढून दिला आहे की दोन्ही साईडला शेतकऱ्याचे सेंटर घेऊन सेंटरमधून आपण 20 फुटाचं अंतर फक्त यामध्ये घेतलेलं आहे. तर सुरुवातीपासून गट नंबर 3चे शेतकरी चंद्रकांत चोरमले आणि ते त्यांचे सगळे बंधू, तर तुमच्यासमोर तुमचे मोजणी झालेली आहे आणि तुमच्या संमतीनं किंवा तुमच्या संगनमतानं आपण सेंटर काढलेलं आहे. आणि तुम्हाला त्या बाबतीत काय तक्रार किंवा त्या बोलायचं आहे का? काही नाही ना. तर त्याच्यानंतरचे 11 नंबर 12 नंबर गटाचे शेतकरी ज्योतिराम मामा माळी. मामा, तुमच्या दोन्ही साईडला तुमचं क्षेत्र आहे, तर तुम्हाला विचारून तुमच्या संगनमतानं आपण सेंटर सगळ्याच्या माध्यमातून काढलेलं आहे. तर ह्यातून तुम्हाला काय अडचण किंवा काय प्रॉब्लेम? सहमती आहे ना सगळ्यांना? बरोबर ना, तुम्हाला पण सहमती आहे ना, काय प्रॉब्लेम नाही? हे आपले शेवटचे शेतकरी महादेव माळी. दादा, तुमच्या पद्धतीनं तुमच्या मर्जीनुसार आपण एंडपासून तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आपण मोजून सेंटर काढलेलं आहे. तुम्हाला काय अडचण त्यातलं? सगळ्यांना तुम्हाला पसंती आहे. त्यानंतर हे शेवटचे शेतकरी काशीनाथ चोरमले गट नंबर 11चे शेतकरी. काका, तुम्हाला काल सकाळी एकदा मिटिंग करून संध्याकाळी मिटिंग करून आपण त्यातून तोडगा काढून सगळ्यांच्या संमतीनं सगळ्याला रोड होईल अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आहे. तर हे जे काय सेंटर काढलं आहे किंवा हे जे 20 फुटाचा रोड केला आहे हे तुम्हाला मान्य केला आहे? फक्त रोडसाठी पण काढलेलं आहे आपण. बाकीचे जे उर्वरित जी जागा आहे ते नंतर तुम्ही गट मोजून घेऊन तुमच्या पद्धतीनं जे काय असेल ते करायचं. ओके, चालेल. हे सगळं करण्यासाठी एवढे सगळे शेतकरी इथं अवेलेबल होते. आणि आपले हे सगळं होत असताना तंटामुक्त अध्यक्ष आपले आहेत तिथं, त्यांच्या अध्यक्षतेखालीच हे सगळं काय कार्यक्रम आपण पार पाडला. किंवा काका 2 मिनटं तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. काय म्हणजे झालंय तुमच्या समोर, झालंय सगळं, झालं पार पडलं व्यवस्थित पार पडलंय. ओके, चालतं. 2 मिनटं आपले पोलीस पाटील राजूमाळी 2 मिनटं तुम्ही बोला. ह्या रस्त्यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांनी मिळून संगनमताने रस्ता म्हणजे देण्यासाठी तयार झालेले आहे. ठीक. आणि आपले माजी सरपंच हे 2 मिनटं 2 गोष्ट बोलतील. आज ह्या सर्वांचं आभार मानतो आहे शेतकऱ्यांनी जे सहकार्य केल्याबद्दल. हा रस्ता होण्यासाठी सगळ्यांचं जे सहकार्य लागलं ते महत्त्वाचं आहे. पण आपण हे रस्ता करत असताना हा रस्त्यासाठी सेंटर पॉईंट काढलेला आहे. तर हा सेंटर पॉईंट काढला आहे म्हणून अतिक्रमण करण्यासाठी किंवा त्यासाठी दगडं रवलेले नाहीत. तर आपल्या गट विभाजन करायचं आहे. गट विभाजन करून सगळ्यांचे दगडं रवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जी बैठक होईल, जे सर्व आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन काय निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस घेऊ शकतो. आपण झाडू लावायचं किंवा सरकारी ठेवायचं किंवा त्यानंतर काही निर्णय घ्यायचा आहे तो गट विभाजन झाल्यानंतर आपल्याला तो निर्णय घेऊन पुढचं काम करायचं आहे. आता रस्त्यास सुरुवात करायला हरकत नाही असं माझं मत मानतो आहे आणि माझे 2 शब्द. ओके, थँक्यू.